MKCL इरा सेशन 12 सेशन 12 वर क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर इंट्रोडक्शन टू द सेशन Hello वर and क्लिक welcome करून व्हिडिओ everyone. पाहून घ्यायचे. जे Hope ऑरेंज you're कलर having मध्ये a व्हिडिओ great असतील time ते learning. व्हिडिओ कंप्लीट पाहून घ्यायचे आहेत. प्रत्येक सेशन वर क्लिक करून व्हिडिओ पाहून घ्यायचे आहेत. In this activity, त्यानंतर आपल्याला let's learn नॉलेज चेक something मधील new. क्वेश्चन सॉल्व्ह This करायचे. activity will नॉलेज cover चेक टेस्टीवर नॉलेज चेक वर क्लिक करून That was इथे amazing. नॉलेज चेक या ऑप्शन वर क्लिक करायचंय आणि सेशन स्टार्ट करून घ्यायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, हाऊ कॅन यू इन्सर्ट कमेंट्स इन MS वर्ड टू प्रोव्हाइड फीडबॅक और ॲडिशनल इन्फॉर्मेशन इन अ डॉक्युमेंट. ऑप्शन नंबर ए याचा आन्सर आहे, राईट क्लिक ऑन द टेक्स्ट, चूज ऍड कमेंट, क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, when collaborating on a document, what is the purpose of the accept option in the changes group? Option number B, to apply suggested changes to the document. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, when using the compare command, what does it allow you to identify between two version of a document? ऑप्शन नंबर डी, differences in content. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, वेअर कॅन यू फाइंड द स्पेलिंग अँड ग्रामर ऑप्शन इन MS वर्ड. ऑप्शन नंबर डी याचा आन्सर आहे, रिव्ह्यू टॅब. क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, MS वर्ड हेल्प द युजर्स टू रिव्ह्यू द डॉक्युमेंट फॉर स्पेलिंग अँड ग्रामर. ऑप्शन नंबर ए ट्रू आहे. क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर पाथर्निंग विथ AI रिसर्च वर क्लिक करून त्याच्यामध्ये नॉलेज चेक आहे, क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट इज द मेन ऍडव्हान्टेजेस ऑफ युझिंग रिसर्च रॅबिट फॉर अकॅडमिक रिसर्च. ऑप्शन नंबर बी याचा आन्सर आहे, इट प्रोव्हाइड स्ट्रक्चर समरी ऑफ रिलिव्हंट रिसर्च. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच AI ड्रिव्हन फीचर ऑफ रिसर्च रॅबिट इज बीइंग डेमॉन्स्ट्रेटेड हिअर. ऑप्शन नंबर बी याचा आन्सर आहे, ग्राफिक अल्गोरिथम फॉर रिसर्च कनेक्शन. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे, क्रिएट युअर ओन डिजिटल. Great work so far. Hope you remember नॉलेज चेक आहे, fantastic effort. नॉलेज चेक सॉल्व्ह करायचंय. क्लिक करून स्टार्ट करून घ्यायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग इमेजेस रिप्रेझेंट्स अ बुकमार्क. ऑप्शन नंबर ए याचा आन्सर आहे. क्लिक करून सेव्ह करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज using to make an image appear bigger. ऑप्शन नंबर ए झूम इन. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, टू सेंड an object behind the text, what option will you click on? ऑप्शन नंबर बी, सेंड बिहाइंड द टेक्स्ट. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग फीचर विल यू यूज टू यू कलर द बॉर्डर ऑफ बुकमार्क. ऑप्शन नंबर सी याचा आन्सर आहे, बॉर्डर पेंटर. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, युअर फ्रेंड वॉन्ट टू डिझाईन बुकमार्क इन MS वर्ड, हेल्प हिम आयडेंटिफाय द राईट टेम्पलेट फ्रॉम द गिवन ऑप्शन. ऑप्शन नंबर बी याचा आन्सर आहे. क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे, सिम्युलेशन क्वेश्चन वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू चेक युअर फॉर स्पेलिंग मिस्टेक बिफोर सबमिटिंग एनी डॉक्युमेंट टू द क्लायंट. Hence, please check the spelling mistake in the given document. क्लिक करून क्वेश्चन स्टार्ट करायचा आहे. त्यानंतर रिव्ह्यू टॅबला क्लिक करून इथे स्पेलिंग अँड ग्रामर ऑप्शन वर क्लिक करायचंय आणि ओके करायचंय. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, टेम्पलेट्स कॅन इझी आवर वर्कलोड अँड दे इन्क्रीज इफिशियन्सी इन मायक्रोसॉफ्ट वर्ड. सर्च फॉर an online template bookmark and select the template creative bookmark and create it. क्वेश्चन स्टार्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्च बार मध्ये क्लिक करायचे आणि क्रिएट बुकमार्क इथं ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करून क्रिएट करायचे. त्यानंतर ऑटोमॅटिक क्वेश्चन सबमिट होईल. त्यानंतर सेशन एंड करून यस करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे, सेल्फ पाथ लर्निंग वर क्लिक करून प्रोसीड ऑप्शन वर क्लिक करायचे आणि सेशन स्टार्ट करून घ्यायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, व्हाईल प्रूफ रीडिंग युअर रिपोर्ट इन MS वर्ड यू डिसाइड टू चेक फॉर grammar error to enhance it overall quality. Which of the following steps should
यू टेक टू इनिशिएट अ ग्रामर चेक, ऑप्शन नंबर बी याचा आन्सर आहे. नेव्हिगेट टू रिव्ह्यू टॅब, क्लिक ऑन स्पेलिंग अँड ग्रामर, आन्सर सेव्ह करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, वेन वर्किंग ऑन डॉक्युमेंट विथ handwritten notes, which option help you review the content without seeing the ink annotation? ऑप्शन नंबर ए याचा आन्सर आहे हाइड इंक. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, चेक द इमेजेस अँड आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल हेल्प यू ऍड अ न्यू कमेंट टू द टेक्स्ट इन युअर MS Word फाईल. ऑप्शन नंबर बी याचा आन्सर इथे न्यू कमेंट दिलेला आहे इमेज मध्ये. क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, टू चेंज द कलर ऑफ बुकमार्क टेम्पलेट इन MS Word यूज द डॅश डॅश ऑप्शन अंडर द फॉर्मॅट टॅब. ऑप्शन नंबर डी याचा आन्सर आहे शेप फिल. क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ बुकमार्क इन द contest of book reading? ऑप्शन नंबर डी, टू रिमेंबर द पेज वेअर वी हॅव टेकन अ ब्रेक. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग डिझाईन्स डिस्प्ले अ बुकमार्क. ऑप्शन नंबर डी याचा आन्सर आहे. क्लिक करून सेव्ह करायचंय. त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे गाइडेड डू इट युअर सेल्फ वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, ओपन अ MS Word document and enter text bookmark and apply bold it using home tab, font group, bold. क्लिक करून स्टार्ट करायचं क्वेश्चन. त्यानंतर सर्च बार मधून क्लिक करायचे आणि MS Word हे ऑप्शन ओपन करायचे. वर्डचे ऑप्शन ओपन करून घ्यायचे. ब्लँक वर क्लिक करून टेक्स्ट मध्ये बुकमार्क हे नाव टाईप करून घ्यायचं आहे आणि ते नाव सिलेक्ट करून इथे फॉन्ट ग्रुप मध्ये बोल्ड ऑप्शन आहे त्याच्यावर बोल्ड वर क्लिक करून घ्यायचंय आणि त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट रेक्टँगल शेप युझिंग इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन बुक. क्वेश्चन क्लिक करून स्टार्ट करून घ्यायचंय. त्यानंतर इन्सर्ट टॅबला क्लिक करून इथे शेप ऑप्शन मधून रेक्टँगल शेप सिलेक्ट करायचंय. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द बी ऑसम अँड चेंज इट फॉन्ट कलर टू स्टँडर्ड ब्लू कलर युझिंग होम टॅब, फॉन्ट ग्रुप, फॉन्ट कलर. स्टार्ट करून घ्यायचंय क्वेश्चन. त्यानंतर बी ऑसम हे टेक्स्ट सिलेक्ट करून घ्यायचंय आणि फॉन्ट ऑप्शन मधून फॉन्ट कलर याचा ब्लू कलर वर क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट कीप काम अँड रीड ऑन अँड चेंज इट फॉन्ट साइज 26 अँड फॉन्ट कलर ग्रीन युझिंग होम टॅब, फॉन्ट ग्रुप. स्टार्ट करून घ्यायचंय क्वेश्चन. त्यानंतर इथे कीप काम अँड रीड ऑन हे टेक्स्ट सिलेक्ट करून घ्यायचंय. फॉन्ट साइज मधून फॉन्ट ग्रुप मधून फॉन्ट साइज 26 करायची आणि त्यानंतर फॉन्ट कलर ग्रीन करून घ्यायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द डोंट फॉरगेट टू बी ऑसम अँड अप्लाय अंडरलाइन फॉर्मॅटिंग युझिंग होम टॅब, फॉन्ट ग्रुप. क्लिक करून क्वेश्चन स्टार्ट करून घ्यायचंय. इथे डोंट फॉरगेट टू बी ऑसम हे टेक्स्ट सिलेक्ट करून इथे फॉन्ट ग्रुप मध्ये इथे अंडरलाईनचा ऑप्शन आहे क्लिक करून घ्यायचंय आणि त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचंय. त्यानंतर 1 ते 5 क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर एंड एक्झाम करून सेशन एंड करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, ग्राफिक प्रोग्राम आर युज्ड फॉर क्रिएटिंग प्रोफेशनल लुकिंग पब्लिश्ड डॉक्युमेंट फॉर क्रिएटिंग अँड एडिटिंग इमेज अँड फॉर लोकेटिंग अँड इन्सर्टिंग ग्राफ. ऑप्शन नंबर ए ट्रू आहे. क्लिक करून सेव्ह करायचं आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, स्लाइड टेम्पलेट्स कॅन बी युज्ड टू एनिमेट हाऊ टू
प्रेझेंटेशन मूव्ह फ्रॉम वन स्लाइड टू द नेक्स्ट, ऑप्शन नंबर बी फॉल्स आहे, क्लिक करून सेव्ह करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, प्रोग्राम्स दॅट कंबाईन अ व्हरायटी ऑफ व्हिज्युअल ऑब्जेक्ट टू क्रिएट अट्रॅक्टिव्ह व्हिज्युअली इंटरेस्टिंग प्रेझेंटेशन आर कॉल्ड, ऑप्शन नंबर सी प्रेझेंटेशन ग्राफिक्स, क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, अन इलेक्ट्रॉनिक प्रेझेंटेशन कन्सिस्ट ऑफ अ सिरीज ऑफ डॅश डॅश, ऑप्शन नंबर बी स्लाइड्स, क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर होमवर्क बुक रिडिंग ह्या ऑप्शनवर क्लिक करून सेशन एंड करून घ्यायचं आहे.